प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित असलेले सर्व आमचे मान्यवर पत्रकार बंधू आणि भगिनी, जे काही विचार या मान्यवरांनी मांडलेले आहेत त्याला माझा सपोर्ट आहे. येणाऱ्या 30 तारखेला जे मोर्चा निघणार आहे असा भव्य आणि दिव्य असेल. सरकारला एक सबक शिकवण्याचं हे आमचं धोरण आहे. हे जी काय हुकुमशाही या देशामध्ये आणि ह्या महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे ते कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न आज आम्ही सगळेजण एससी कॅटेगरीतले 59 आम्ही मातंग समाजाला देखील आमच्या बरोबर घेतो. 1 आणि 2% हा तिकडे गेल्यामुळे हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. सरकारला दाखवण्याचा प्रयत्न आहे. 30 तारखेच्या मोर्चामध्ये आमच्या स्टेजवरती मातंग समाजाचे देखील नेते येणार. सरकार मग केंद्राचं असेल महाराष्ट्राचं असेल, सुरुवात केली हिंदू मुस्लिमच्या वतीने. मराठा समाज, ओबीसी समाज, आदिवासी समाज त्यांचं वर्गीकरण, धनगरांना त्यांच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. आज त्यांनी बघितलं की शेड्यूल कास्टचे सगळे 59 एकत्र नांदतायत, एका चांगल्या भावनेने आहेत. त्यांच्यामध्ये भांडण लावण्याचं हे सरकारचं काम आहे असं मी समजतो. परंतु हे महाराष्ट्रामध्ये यशस्वी होऊन देणार नाही हे देखील मी सरकारला सांगतो. आणि हा मेसेज संपूर्ण देशभरामध्ये जाईल. मोर्चा होईल आणि मोर्चाच्या माध्यमामधून सरकार हे उपवर्गीकरण थांबवेल असं मला वाटतंय. त्याच्यामध्ये त्यांचं शहाणपण. मोर्चाच्या नंतर जी काय परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल त्याला आम्ही कोणी जबाबदार राहणार नाही, तर सरकार जबाबदार राहणार हे आपल्या पत्रकारांच्या बंधूंच्या मार्फत मी या सरकारला सांगू इच्छितो. वेळ प्रसंगी राजकीय भूकंप होतील याच्यानंतर, कारण आम्ही संख्येने जास्त आहोत. उपवर्गीकरणासाठी आम्ही सगळेजण 59 सगळेजण एकत्र आलेलो आहोत. आमचे ओबीसी समाज आमच्याशी संवाद साधतायत पुढे काय करायचं म्हणून. म्हणून राजकीय भूकंप देखील या महाराष्ट्रामध्ये होतील. आपल्या माध्यमामधून एवढाच मेसेज देतो या महाराष्ट्रातील जनतेला. 30 तारखेला लाखोच्या संख्येने या मुंबईमध्ये या आझाद मैदानमध्ये विटी परिसरामध्ये यायचं आहे. सरकारला आपली ताकद दाखवायची आहे. आजपर्यंत ह्यांना कोणी विरोध केला नाही, परंतु जे आंबेडकरवादी आहेत, फुले शाहू आंबेडकरवादी आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी आहेत, हा सगळा समाज एकत्र येऊन सरकारला चुनौती देईल असं मी सांगू इच्छितो. म्हणून सरकारचं शहाणपण आहे की येणाऱ्या काळामध्ये उपवर्गीकरण हे बंद करावं. सरकारच्या माध्यमातून मला जे कळण्यात आलेलं आहे, म्हणजे माहिती मला कळलेली आहे, एखादं स्टेटमेंट करेल सरकार, बाबा आम्ही असं करू तसं करू नंतर, परंतु त्याला बळी न पडता 30 तारखेचा मोर्चा हा लाखोच्या संख्येने या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये निघेल आणि आमची ताकद दाखवू. हुकुमशाही ह्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चालणार नाही हा 30 तारखेच्या मोर्चामधून संदेश आहे असं आपल्याला सांगतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय श्री. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.